सर्वांचा, सर्व मित्रांचा, आणि माझं नाव आहे थॉमस अँड वेलकम टू माय व्लॉग. आणि आपण चाललोय मासेमारी करायला. तर मी आहे कतार दोहामध्ये आणि पहिल्यांदा मी तुम्हाला व्लॉगवर इंट्रोडक्शन देतो आहे. तर आपण बघूया आज मासेमारी कसे करतात इकडं. मेन आम्ही रॉडच्या निमित्ताने मासेमारी करतो. मी आहे मुंबईकर, मूल म्हणजे कुर्ला, मुंबईला. आणि तच माफी मागतो जर माझी मराठी एवढी शुद्ध नाही तर. पण मी प्रयत्न करणार शुद्ध मराठीत बोलायला. पण मला माहिती आहे का खूप मिस्टेक्स होतील, कारण माझी आई जी आहे ईस्ट इंडियन समाजातून आहे. तर आमचं जर तुम्ही बघणार तर माझा लँग्वेज जरूर मिक्स होतोय, कारण ईस्ट इंडियन आणि मराठी मिक्स करून सांगतो. तर आपण पोर्टवरती आलोय. तर मी तुम्हाला इकडच्या जे हा फिशिंग पोर्ट नाही, कमर्शियल म्हणजे जिकडे मच्छीमारी येतात ते जरूर त्या साईडला मी दाखवणार तुम्हाला आता. ओके, तर हा बंदर आहे, इकडं कोस्ट गार्ड आहे तर जे कंट्रोल करतात. तुम्ही बघणार तर हे वुडन बोट्स जे आहेत, म्हणजे जे लाकडाचे बोट्स आहेत ते फिशिंग बोट्स आहेत. मेन जे कमर्शियल फिशिंग बोट असतात किंवा प्रायव्हेट बोट्ससुद्धा आहेत. हा वाला प्रायव्हेट बोट आहे, इकडे सर्व कमर्शियल आहे. खूप मोठा आहे बघा, इकडे पण प्रायव्हेट बोट्स पार्क केले जातात. हा समुद्र आहे, मस्त शांत समुद्र. आणि तुम्ही पाण्याची क्वालिटी बघणार तर इकडे बघा कसं क्लॅरिटी आहे. मासे सुद्धा दिसणार तुम्हाला. दिसत आहेत का मासे? बघा मासे, हे बघा, हा बघा मासा. तर इकडे पाण्याची क्वालिटी खूप चांगली असते. आणि जी आहेत, हा आपला बोट आहे फिशिंगला, जे आपण बोट घेऊन जाणार. बघणार तुम्ही टीम्स ऑलरेडी आलेत लोक. आणि हे लोक जे असतात ते पोटर असतात, म्हणजे सामान वगैरे घालायला मदत करतात. तर आता मी तुम्हाला आपला कॅप्टन कोण आहे बोटीवरचा इंट्रोड्यूस करतो. मराठी नाहीत कॅप्टनला, पण इंग्लिश जरूर येतं. तर आपण बोलूया. तर आज आपल्याबरोबर कॅप्टन आहे शहादत, हाय, आणि हा कॅप्टन आहे सुलतान. हे दोन कॅप्टन आहेत आपल्याकडे. आणि तिसरा कॅप्टन गेलाय ते कोस्ट गार्डला. तर बघूया आज काय भेटतोय. तर आपण हे आलोय आता कोस्ट गार्डसाठी. हा आपला कॅप्टन आहे जो कोस्ट गार्डला जाऊन आपली ID दाखवणार. आणि रॉड्स रेडी आहे. आज मी तुम्हाला माझा सेटअप दाखवतोय. सारवस 5000 आहे, पेनचा रॉड आहे, आणि जिग आहे जॅक्सन. जिग दाखवतो तुम्हाला, कारण जिग हे भरपूर महत्त्वपूर्ण असतोय मासेमारी करताना. हा जॅक्सन जिग आहे, रिफ्लेक्ट चांगला होतोय पाणीमध्ये हा जिग. तर रिझल्ट चांगले